ममता रमेश्वर राडे, मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सारोळा या शाळेत 7वी शिकते। मुजरा माता माता जिजाऊंना, मुजरा माता माता जिजाऊंना घडविले त्यांनी शूर शुभांना, मुजरा माता माता जिजाऊंना घडविले त्यांनी शूर शुभांना। साक्षात होत्या त्या आई भवानी, साक्षात होत्या त्या आई भवानी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शूर शुभांनी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शूर शुभांनी। जिजाऊ माता या काही साध्या स्त्री नव्हत्या, तर त्यांनी एका महान राजांना जन्म दिला होता। ते राजे म्हणजे आपले राजे शिवाजी महाराज। जिजाऊ माता फक्त एक आईच नव्हत्या, तर त्यांनी महान पराक्रमही गाजवला होता। जवरी सूर्यचंद्र, जवरी सूर्यचंद्र तवरी कीर्ती तुझी, जवरी सूर्यचंद्र तवरी कीर्ती तुझी। तूच घडवला राजा शिव छत्रपती। ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अनावर पलटून वार करायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अनावर पलटून वार करायचे। सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे, अशी शिकवण देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते। त्यांचा विवाह छत्रपती शहाजी राजे यांच्यासोबत झाला। त्यांचे भोसले व जाधव घराणे ठायी होते। त्यांना रयतेवर होणारा अन्याय सहन होत नव्हता। त्यांचे स्वप्न होते स्वतःचे राज्य व म्हणजे स्वराज्य। त्यांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून दिले छत्रपती शिवाजी महाराज यांनी। अरे कोण म्हणता एक स्त्री काहीही करू शकत नाही, कोण म्हणता एक स्त्री काहीही करू शकत नाही, तर हे कोण आहे, तर हे कोण आहे? आपला अभिमानच आहे ना, आपला अभिमानच आहे ना जिजाऊ माता। प्रत्येक स्त्रीला वाटतं जिजाऊ माता आपण बनलं पाहिजे, जिजाऊ माता आपण बनलं पाहिजे, तरच आपला पुत्र छत्रपती शिवाजी महाराज होईल। जाता वेळेस एवढेच सांगून जाते, वाघाची आई बनायचं असेल तर वाघिणीचंच काळीज लागते, वाघाची आई बनायचं असेल तर वाघिणीचेच काळीज लागते। म्हणून तर जिजाऊ माता तुमच्यासमोर मान माझी सदैव झुकते, म्हणून तर जिजाऊ माता तुमच्यासमोर मान माझी सदैव झुकते। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद।